नमस्कार, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि थँक्यू यूट्यूब फॅमिली की तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला आवडतात. तर आता सुरू झालेला आहे उन्हाळा आणि उन्हाळा म्हटलं की गावाकडे यात्रा चालू झालेल्या आहेत. तर आज आहे आमच्या गावची यात्रा. यात्रा म्हटलं की खूप गावात छान अशी रोषणाई केलेली आहे. तर आम्ही प्रसाद व हार घेऊन मंदिरामध्ये गेलो आणि तिथं खूप असं म्हणजे गर्दी होती, पण त्यावेळेस थोडंसं कमी झालेली होती गर्दी. मग आम्हाला छान असा मसोबा महाराजांना आमच्या हार वगैरे घालता आला आणि हार मुकुट असं खूप छान म्हणजे देवाचं रूप. यात्रा म्हटलं की देवाचं रूप इतकं खुलून येतं की देवाकडे पाहतच राहावंसं वाटतं. देवापासून बाजूला जाऊशी वाटत नाही, पण गर्दी असल्यामुळं पटपट दर्शन घेऊन बाजूला करतात. तर हे देवाची सजावट पाहू शकता आणि देवाचं मनमोहक रूप आपण पाहू शकता. आणि फुलांनी पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. महाराजांचं नाव फुलांमध्ये छान असं तयार केलेलं आहे मसवा महाराज आमचे. तर गावाकडची यात्रा म्हटलं की खूप आनंद, सगळे पाहुणे भेटतात. विशेष म्हणजे तिथं यात्रा म्हटली की शेव, चिवडा, रेवडी आणि अशी लाल लाल गुडीशेव वगैरे खूप छान आवडते पदार्थ. म्हटलं की यात्रा म्हटली की गुडीशेव तर पाहिजेतच आणि माझा खूप आवडता पदार्थ आहे गुडीशेव. तर हे पाहू शकता तुम्ही किती मस्त असे पिवळी पिवळी शेव, मस्त उंच उंच. आणि व्हिडिओ काढत म्हटलं की तो दादाला वाटलं की व्हिडिओ काढतात, म्हणलं इतकं शांत आणि छान बघत बसला कॅमेऱ्याकडे. मग म्हणलं आधी टेस्ट करून बघा, म्हणलं छान आहे का, तर म्हणले टेस्ट करून बघा. म्हणून मी एक खाऊन पण पाहिलेली आहे आणि खूप खरंच छान होते. चव पण इतकी छान लागते ना गावाकडची. तर मग खेळणी वगैरे आम्ही त्या भागामध्ये गेलो, पण खूप अंधार झाला होता आणि म्हणजे एवढी गर्दी नव्हती. 2-3 दिवस यात्रा असते त्याच्यामुळे गर्दी नव्हती. मग थोडीशी खेळणी पण घेतली आम्ही. लहान मुलं पण आहेत घरी, मग म्हणलं चला खेळणी पण घेऊ.